टी ही आपल्या ग्रामीण भागाची खरं ही एक जीवनरेखा बनलेली आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये गावठी एस टी हा एक बहुत संकल्प होता. एखाद्याला एस टी म्हटल्यानंतर बँड लावून स्वागत व्हायचं. 30-40 वर्षापूर्वी मला आठवतं. गावात एस टी येणं हे फार मोठी गोष्ट होती. आता काळाच्या सगळेच परिस्थिती बदलली आहे. गाड्या उपलब्ध झाल्या, नवीन साधनं आली. एस टीचं जे आधुनिकीकरण ज्या गतीने व्हायला पाहिजे ते न घडल्यामुळे खाजगी व्यावसायिक त्याच्यामध्ये होतं आणि हे मोठं आव्हान आपल्या एस टी महामंडळापुढे उभं राहिलं. परंतु आता काळाच्या ओघात महामंडळ स्वतःच्या कामकाजामध्ये बदल करते. नवीन एस टी आता घेत आहेत. इलेक्ट्रिकल वाहनं सुद्धा येत आहेत. फक्त ज्या बॉडी बिल्डिंगचा प्रॉब्लेम त्यांना मी अनेक वेळा सांगितलं आहे की ज्या बॉडी बिल्डिंग खरं म्हणजे सगळ्यापाशी इथून पुढे एअर सस्पेन्शन जास्त पाहिजे. एअर सस्पेन्शनच पाहिजे त्याला. एका आदळत चालायच्या मागे बसलेल्या माणसाला काही दिवसांनी आपण दवाखान्यात घेऊन जावं लागेल. खरं म्हणजे अशा सगळ्या बसेसमध्ये पुशबॅकचे राहायला पाहिजे आहे ना. कुठं व्यवस्था म्हणजे मग लोक आरामशीर प्रवास करते. खाजगी बस का प्रवेश करतात ते पुशबॅकचे आहेत. आता फक्त मी परिवहन मंत्री असतात तेव्हा आपण शीतल नावाची बस सुरू केली होती. सेमी एअर कंडिशनिंग एअर कंडिशन बस सुरू केलं आणि त्या काळामध्ये सगळ्या बसेस स्टँडचं सीओटी तत्वावर विकसित करण्याचं धोरण आपण सुरू केलं आपण काम. पण सगळ्यात वाईट जी अवस्था ज्या बॉम्बे सेंट्रलची मला पाहायला मिळाली ते ड्रायव्हर कंडक्टरची इतकी वाईट हाल होते. ते रात्राने घेऊन जातात मुंबईला बॉम्बे सेंट्रलला आणि जेव्हा जे मुक्कामाला राहायचे ड्रायव्हर लोक तेवढे मोठ्या खुशीने घालते. मग मी एकदा तिथे गेलो सगळे तुमच्या महामंडळ अधिकारी घेऊन. आमच्यासमोर एक घोषणे केली तिथे. आमच्या महामंडळाच्या लोकांनी मी काय सांगितलं मग तुम्ही सगळे आज इथे मुक्काम करायचं कारण त्या ड्रायव्हर कंडक्टरच्या भरोश्यावर महामंडळ चालू आहे. ते विजय रात्राने घेऊन येतात, जीव मुठीत धरून येतात. त्यांची कधी काळजी घेणार की नाही आपण. मग आपण जवळ 35-40 लाख रुपये खर्च करून तुमचं ते बदललं ते बदल आहे की नाही स्वरूप. त्यामुळे ते पहिलं असं सगळ्या ठिकाणी बदला. कारण त्याने जर झोपच नाही नंतर दुसरा मी बदल केला होता की ते रात्राने जे यायच्या त्यांचं रिपेअरिंग सकाळी 10ला सुरू व्हायचं. मग आपण ते रात्री स्टाफ सुरू केला होता. सुरू आहे का पद्धत नाईट शिफ्ट चालू केली. मग आपण आता गाड्या सकाळी रात्री येऊन पहाटे सकाळी 10 लोक आपल्या यायचे आरामशीर ते फिटर वगैरे. आणि मग एकदा प्रेशर वाढला गाडी सोडा मग गाड्या निघून जायच्या बिगर मेंटेनन्सच्या. मग ते बंद पडणार. तर मी बऱ्याच वेळा मला प्रवासी फोन करायचे. तर मग जी बीड गाडी बंद पडली, जळगाव गाडी बंद पडली. मग मी त्या डेपो मॅनेजर फोनवर घ्यायचो. तर लोक जागृत झाले एकदम. परंतु त्यावेळी आपण ती गाडीची मेंटेनन्स रात्री गाड्या सुरू केल्या. वर्कशॉप नाईट शिफ्ट सुरू केल्या. तर टर्नअराऊंड टाईम गाड्यांचं कमी झालं तुमचं मेंटेन व्हायला लागलं. अजूनही तुम्ही ते फडक्याचा पोचार मारत होते गाडी धुवायला. आता मशीन आलेच का नाही. तर धुत आपण मशीन आणले पण आपण ते धुतल्या पाहिजे गाड्या. आपण धुत नाही प्रेशर पण मारले तरी. जो गाडी धुतो त्याला जो प्रेशर मारायला थोडासा अगोदर गाड्या धुत्या गेल्या पाहिजे. कारण आपल्याला खाजगी आपण जेव्हा खाजगी स्पर्धा नको म्हणतो तर मग तुमच्यामध्ये वैशिष्ट्य काय हे तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे. आमचं वैशिष्ट्य या त्या गोष्टी आम्ही वेगळ्या करू शकतो. आज आपल्या ठिकाणची अवस्था पाहावर काय हे पुढं मी आता पाहिलं गवत उगलेले गाडी काटे गाडी लाकडं उगलेले पडलेले किती स्वच्छ पाहिजे. ते झाडी लावली पाहिजे काहीतरी. आता ह्या तुमच्या पत्रावर गवत उगलं पाहिजे. आता हे सगळे इथं झाडायचे कुठले हां त्याची काही गरज नाही. झाडाची झाडं आता फक्त घाण करतात. सावली तर नाहीच आहे. अशी झाडं काढून टाकले पाहिजे आणि जरा थोडंसं त्याचे जीवनपण आणलं पाहिजे. ते जे काय समोर जे शेर काय झालेत ना ते जरी आपण पाण्यात धुतले असते किंवा दिवाळीत धुतले असते तर त्याला जो वाण आलेला आहे काळा वाण तो निघून जाईल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण दॅट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. फार मोठा फरक पडतो. आज लाडक्या बहिणीमुळे तुम्ही खंड फायदा 50% महिलांना आपण तिकीट मोफत केलं. 50% इतक्या महिला जायला लागल्या एस टीमध्ये
ते नफा देण्याचं कारण म्हणजे केवळ महिलांच्यामुळे 50% दिलेल्या सवलतीचा परिणाम आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना पण 100% सवलत दिलेली आहे 75 वर्षाच्या पुढे. माझी विनंती तुम्हाला काय विनंती सगळ्यांना, याचा ॲडव्हान्टेज तुम्ही घेतला पाहिजे. जितक्या चांगल्या सोयी आपण प्रवाशांना एसटी स्टँड धुतलेले गेले पाहिजे. जसं आपले जेल बांध आपण धुतलेलेच नव्हते, मग ते एक राजकीय आंदोलन झालं आमच्याकडे, तर आमच्या लोकांना अटक करून जेलमध्ये गेलं. इतकी घाण बांध्या पण धुतलेलं नव्हतं. तुम्ही आमच्या कारखान्यात फायर फायटर पाठवले, ते ब्रश पाठवले, एक दिवस धुवायला लागला ब्रश करून सांगा तो लोकांना बसवण्यामध्ये हात थोड्या वेळात बसण्यासाठी. तसं आपली सीटन माटो बांधल्यापासून धुतलेलेच नाही. मग प्रामाणिकपणे कबूल करा. नाही तुमचं टीका करत नाही मी. आपल्या कामात बदल का करा म्हणतो मी, की अधिकाधिक प्रवासी आकर्षित झाले पाहिजे ना. इतक्या गाड्या आहेत, इतक्या प्रकारच्या गाड्या आलेल्या आहेत. लोक खाली गाड्यात प्रवास करतात, तरी लोकांना वाटलं पाहिजे मी आता एसटीने पुण्याला जाईल. आता आज आपण विना थांबा एसटी सुरू करता म्हणतो पुण्याची सुपरफास्ट, हां ते सुरू केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. प्रताप सरनाईक आपले मंत्री मोदी ॲक्टिव्ह आहेत, ते चांगलं काम करतात. आणखीन काय जेवढ्या सुविधा आपल्याला लागतील आपल्या महामंडळाच्या वेगवेगळ्या आगारामध्ये त्या तुम्ही मागण्या करत जा. आम्ही निश्चितपणे आपली मदत करू, सर्व सहकार्य करू. तुम्ही मागा ना पैसे. तुम्ही जे काही तुमच्या एसटी महामंडळाच्या आगाराचं सुशोभीकरण करायचं, आणखीन काय तुम्हाला डीपीडीसीतून पैसे पाहिजे, आम्ही नाविन्यपूर्ण देऊ टाकून मग पैसे मागा तुम्ही, पण ते स्टँडिंग लागले पाहिजे. एवढी माझी विनंती आपल्याला आहे. आणि पुन्हा एकदा मी राज्य परिवहन महामंडळाला मनापासून धन्यवाद देतो की ते आपल्या जिल्ह्याकरता किमान 45 टप्प्यात पैसे उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे त्यांचे धन्यवाद देतो. इथं उपस्थित असणारे सर्व जे महामंडळाचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, चालक वाहक आहेत, तुम्हाला नवीन वर्षाच्या पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि अतिशय चांगल्या गाड्या स्वच्छ ठेवा आणि जुना अपघात आपला लौकिक वाढवला पाहिजे, तो आपण निश्चितपणे वाढवाल अशा अपेक्षा करतो. पुन्हा पाडव्याच्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.